असा काही माहोल आहे दौंड रेल्वे स्टेशनचा। ही आमची गाडी अमरावती पुणे। फायनली आपण पुण्यात लँड झालो आहे आणि खतरनाक भीड होती। लोकल तर सुटली, माहीतच होतं लोकल भेटणार नव्हतं। ट्रेन 15 मिनिटं लवकर होती। नमस्कार मित्रांनो, मी तुमचा प्रथमेश एका नवीन व्लॉग मध्ये तुमचं स्वागत करतो। आता वाजले रात्रीचे 9:15। आता व्लॉग शूट करून राहिलो। हा दाखवून देते 1 मिनिटात झलक, म्हणजे समजून जाण कायचा व्लॉग आहे। बॅग इज रेडी, हे पण बॅग रेडी आहे, पाण्याची बॉटलही रेडी आहे, मी रेडी आहे, पप्पा इकडे बसले आहे, मम्मी इकडे बसली आहे, सिरियल चालू आहे त्यांची। आणि आपण रेडी झालो आहे। 10:50 ची ट्रेन आहे, अमरावती पुणे सुपरफास्ट एक्सप्रेस। त्याने चाललो वापस पुणे। अमरावतीचं झालं आता सगळं, गणपती बाप्पाही उठले। आता बॅक टू कॉलेज लाईफ, तेच सकाळचं रुटीन 8 वाजताचं कॉलेजचं। तर चला आता आजचा ब्लॉग तर आपला ट्रॅव्हलिंग ब्लॉगच राहणार आहे। ट्रेननं चाललो म्हणून ब्लॉग शूट करून राहिलो, ट्रॅव्हल्स नसतं केलाही नसतं, कारण लय बोगस जर्नी राहते ट्रॅव्हल्स, मजा नाही येत। पण ट्रेन मध्ये मस्त मजा येते। थोडीशी लेट पोहोचवते, आता उद्या 11 वाजता पोहोचून, कारण आज 11 वाजता निघून राहिलो ना। सुपरफास्ट एक्सप्रेस आहे, 12 तास लागतेच। तर चला आता कसा होता आजचा व्लॉग पास तुम्ही। परत एकदा तुमचं स्वागत आहे। तर मित्रांनो फायनली आता जा लागते आपल्याला। 10 वाजले इथं पाहू शकता, आणि 10:50 ची ट्रेन आहे। तर निघू आता, 5 मिनिटात बस निघतोच आता। तर चला, मजा आली अमरावतीत। गणेशोत्सव आनंदात साजरा केला आपण, आणि आता जा लागते आपल्याला। तर जाऊ इकडे, पा दादाही आला, पप्पा मम्मी। हा काय जा बसतो मी, सोड। बाय। चला फायनली झाला आपला ट्रेनचा टाइम। आता निघून राहिलो घरून। तर रेल्वे स्टेशनवर हाव घेतला सगळंच घेतलं। चला फायनली रेल्वे स्टेशनवर पोहोचलो आहे। आता दादा पार्किंग करायला गेला, पप्पा येऊन राहिले, रेडी आहे। वी आर ॲट अमरावती रेल्वे स्टेशन। हा मेडघाटच्या टीमवर बनवला आहे, जबरदस्त आहे मेट्रो स्टेशन, रेल्वे स्टेशन पाहिलंच तुम्ही। आता चला जाऊ आपल्या ट्रेनजवळ। ट्रेन चला चला, ट्रेन आलीच आहे, पप्पा येऊन राहिले, तर जाऊ आता। गाडी कुठं आहे? काय तिकडे थांबली आहे गाडी? बाप्पा मित्रांनो, गाडी लय दूर थांबली आहे। पाहून घ्या, प्लॅटफॉर्म हा होता, पण गाडी त्या तिकडे थांबली आहे। तुम्हाला लाल लाईट ब्लिंक होताना दिसत असेल, झूम नाही करू शकत बिकॉज एक बॅग मेरे हात में आहे। पोहोचलो आता ट्रेनमध्ये, दादाही आहे, आपली अप्पर सीट आहे, आणि कोच नवीनच आहे म्हणून चांगला आहे। आता सध्या दुसऱ्याच्याच सीटवर बसलो आहे, आपली सीटवर आहे। तर आता होते 15 मिनिटं आहे बाकी अजून। दादा इथंच आहे, ट्रेन सुरू झाल्यावर दादाही चालला जाईल, आणि पप्पा येऊन राहिले आता। हा सोबत काही नाही, एकच तिकीट आहे, सोबत नाही जमत नाही ते, म्हणून काही येऊ नको। चला फायनली पप्पाही आले, दादाही बसला आहे अंदर। आता जाऊ आपण। हे आपली गाडी अमरावती पुणे सुपरफास्ट एक्सप्रेस, इथं आहे आपली सीट, दादा बसलाय त्याच्या समोरच्या याच्यात वर। तर चला, अशी काही गाडी आहे। 4 मिनिटं राहिले, मी चालला जातो आता वर, आणि कसं आहे वेळून जाते नाही तर। तर मित्रांनो फायनली गुड मॉर्निंग, डे 2। ब्लॉग शूट नाही केला, ट्रेनमध्ये आवाज होत होता, आणि आता दौंडला थांबली आहे गाडी। तर मजा येऊन राहिली। 10:30 वाजले, 1 तास बाकी आहे, त्यानंतर विल रीच पुणे, आणि तिथून आपल्याला जायचं आहे मग
रूमवर. तर होपफुली लोकल भेटन असं वाटून राहिलं, पण पॉसिबिलिटीज कमी आहे. चला पाहू कसं काय होते आणि दाखवतोच तुम्हाला. ब्लॉग तर कंटिन्यू राहील, कशाला जातो काय करतो सगळं दाखवतो. असा काही माहोल आहे दौंड रेल्वे स्टेशनचा. ही आमची गाडी अमरावती पुणे. चला पप्पाचा फोन येऊन राहिला, बोलून घेतो. फायनली आपण पुण्यात लँड झालो आहे आणि खतरनाक भीड होती. लोकल तर सुटली, माहीतच होतं लोकल भेटणार नव्हते. ट्रेन 15 मिनिटं लवकर होती, पण मला आता थांबली, प्लॅटफॉर्मच नव्हता. मग आता फायनली प्लॅटफॉर्मवर पोहोचलो आहे आणि आता चाललो आहे खाली. बघू आता, मेट्रो पण नाही, बस किंवा मग आता ऑटोनी गावं लागत. चला जाऊ, अजून जर्नी बाकी आहे आपली रूमपर्यंत जायपर्यंतची दाखवतोच. मित्रांनो फायनली आपल्याला बस भेटली नाही आणि आता शेअरिंग कॅबमध्ये आलो आहे. 100 रुपये पडले, चालते. तसे रॅपिडोवर 389 रुपये दाखवत होते, तर ते एवढे महाग गेल्यापेक्षा 100 रुपये पुरते, कारण 60 रुपये बसचीच तिकीट आहे आणि वरचे 40 गेले आणि लवकर जाणं होते रूमवर. तर चला आता बाकीचे पॅसेंजर पण येत आहे, बसू आणि निघू आपण पटकन. खतरनाक म्हणजे मेट्रो नव्हती, लोकल नव्हती, त्यामुळं वांदा झाला. लोकल असते तर 5 रुपयात गेलो असतो. चला जाऊ द्या, जाऊ आता पटापट रूमवर. मित्रांनो फायनली रूमवर पोहोचलो, दुपारीच पोहोचलो. जरा आराम वगैरे केला. इकडे आदित्य झोपलाय. शिवम सेठ काय रे आ कायली आला म्हणजे दे ना मग, काऊन अबे शिव्या लय बेकार बेकार शिवाय देते शिवम. आता ब्लॉग मध्ये माहितच पडेल तुम्हाला, उद्यापासून तर ब्लॉग राहीनच आपले हॉस्टेलचे. तर आता आलो हॉस्टेलवर. ट्रेन जर्नी तर जबरदस्त झाली आपली, मस्त आराम केला. कसा शिवम होता नाही, तर आराम झाला. आता काही आराम होऊ नाही शकत, बेकार माणूस आहे तो. तर चला, तेजस कोकाटे सध्या बिझी आहे, येईन तो पण रूमवर. आणि मला कसं वाटलं आजचा ब्लॉग कमेंटमध्ये सांगा. आवडला तर असं नस भाऊ, लय मेहनत घेतली ब्लॉग काढायला. ट्रेनमध्ये मजा येते, बसमध्ये गेलं तर कसं मजा नाही येत. का रे तुला कायच्यात मजा येते? मला बी ट्रेन मध्ये मजा येते, पण तुम्हाला ट्रेन मध्ये कधी घेऊन नाही जात. कोण? तू तिकीट काढायला तू काढले नाही, गद्दारी. बायको आहे माई, ट्रेन मध्ये घेऊन नाही जात. कसा बोलते. चला आपले गर्लफ्रेंड आहे नाही, मित्रच आहे, घेऊन जाऊ आपण त्याला. तर कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट मध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा. भेटू उद्या, तोपर्यंत जय महाराष्ट्र.